जालन्यात उन्हाचं पारा वाढत असल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या अनुषंगानं गोळ्या आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध. नाशिकच्या चांदोरी, सायखेडा, ओझर इथं गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे काढलेला कांदा आणि आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता. कल्याण रेल्वे स्टेशनची सुरक्षा राम भरोसे. मेटल डिटेक्टर आणि बॅग तपासणी करण्याची मशीन बंद अवस्थेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेचं काय, नागरिकांचा सवाल. पुण्यातल्या 76 ठिकाणी एकाच वेळेला उद्या मॉकड्रिल केली जाणार. पुण्यातले महत्त्वाचे चौक, काही चित्रपटगृह तसंच पोलीस स्टेशनमध्ये होणार मॉकड्रिल. केंद्रीय गृह विभागाकडनं संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल. या संपूर्ण काळात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि नागरी संरक्षण केंद्र सज्ज. जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अनेक भागात जोरदार वादळी वारा आणि गारपीट. मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. सांगलीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडनं भेसळयुक्त दुग्ध वाहतूक करणाऱ्या 5 टँकर्सवर कारवाई. 10 लाखांचं भेसळयुक्त दूध नष्ट केलं. सोलापूरच्या उजनी धरणातनं सीना नदी पात्रामध्ये सोमवारपासून पाणी सोडलं जाणार. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय. लोणावळ्यातल्या भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरावस्था. पावसाळ्यापूर्वी पायऱ्या दुरुस्त करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास मनसेनं दिला आंदोलनाचा इशारा. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये बस दरीत कोसळली. अपघातात दोघांचा मृत्यू. 25 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.